तुला हे आठवतंय काय? ह्यो एकदा घुगरे सराच्या ह्याला जात होता तुम्ही क्लासला आणि त्यावेळेस ते रोहिणी ह्याला त्रास देत होता, मग ते सर म्हणल्याला माहितीये काय? आठवतंय का तुला? तू त्या सराला म्हणत होतास नाही हो त्याला पप्पा त्यांचे पप्पा वायरनं मारतात बांधून येते म्हणाल तर माहितीये का? आठवतंय ना मग? कुणाला पोर आब्या काय म्हणते काय म्हणतो शिवे देत जाऊ नकोस रे. सगळं युट्यूबवर टाकणार, घरातले पण बघत असतात. फॅमिली शो, फॅमिली व्हिडिओ आहे रे. किती किती घाण शिवाय बोलतो मगाचपासून पण किती घाण बोलायला लागलायस. पुण्यात जाऊन हे शिकलायस काय? तिथं प्रोसेस तशी होती शिवाय देण्यासारखी आम्हाला, त्यामुळे आम्हाला सवय झाल्या. तिथं प्रोसेस देत होतास तू? किती म्हणजे मला जरा घरी सोडून यायला का गिऱ्हाईक आलंय काय? ते नव्ह अभ्या, तू 2 लग्न केलंयस. आमची बघा सगळ्यात जुनी जोडी. जुनी जोडी का विचार? का ब्लॅक अँड व्हाईट आहे. कलर डिफरन्स. ह्यो एक आहे आणि ह्यो एक आहे. गुरुजी काय नको टाकू. काय बोल की पुण्यामध्ये जाऊन काय काय केलास ते लग्न केलेलं विचार की. अरे वय तू लग्न बिग्न केलंयस, 2 लग्न केलंयस. तुला काय म्हणजे लाज वाटतंय का नाही तुला? का पुण्यात गेल्यावर तिथं बुधवार पेठ मध्ये फ्लॅट घेतलायस का राहायला? मग 2 कशावरनं? मग 2 कशावरनं? मल्टिपल असेल असं म्हणायचं. एक ह्याला आणि एक बिझनेस साठी. म्हणजे 2 रजिस्ट्रेशन, एक ऑफिशियल एक अनऑफिशियल. अरे 2 रजिस्ट्रेशन. आब्याकडे गेले त्याला कॅमेरा, आब्याकडे घे, आब्याच्या जवळ घे. आज तो मासूम चेहरा. तो व्हॉलीबॉल. घरातली किती विश्वासाने याला पुण्याला पाठवलं जॉब साठी आणि तिकडे जाऊन घरातल्यांचं नावच खराब करायला लागलाय. असं असतात हे आजकालची जनरेशन अशीच आहे. म्हणजे जिथं घरच्यांचं लक्ष नसतंय तिथं मुलं बिघडतच जातात. आता ह्यो पण किती छान होता, किती चांगला होता, इथं राहायला होता त्यावेळेस की नाही अजिबात म्हणजे कुठल्या असं फालतू गोष्टीत नसायचाच. पण आता ह्यो स्वतःहूनच फालतू झालाय. तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा ह्याला सुधारायला पाहिजे का नको. ह्यो आता जाऊन तिथं घरात बिना सांगता 2 लग्न करायला लागलाय, हे करायला लागलाय. सगळं म्हणजे हे बरोबर आहे काय चुकीचं आहे? घरात अजून लहान भाऊ आहे, त्याचं पण काहीतरी बघायचं आहे. ते बघायचं सोडून आधी स्वतःच बघायला लागला. म्हणजे ह्यो 2 लग्न केलाय. ह्यो आता स्वार्थी झालाय. 2 मिनिट थांब, बोलून घेऊ दे पहिला, बोलून घेऊ दे. थांब 2 मिनिटं. बोल. माणसानं की नाही लाईफ मध्ये कधी एवढं स्वार्थी होऊ नये रे. पहिला भावाचं लग्न करायचं होतं. तेच ना, तू कर ना स्वतः म्हणताना मलाच बघायला लागले. अरे तुझा भाऊ रे, आम्ही देखील भाऊ करतो. त्या बाप त्या गणेशचं लग्न केलं असतास तो पाप एकटाच तिथं लाईन मध्ये वोटिंग करत थांबलेला. 2 जण थांबले असते. तू काय 3 जण चाललाय तुम्ही म्हणल्यानंतर आता लाज रे लाज. जरा आता हे पाय बी असं वर करून बघा कसं असलेलं हरकत दाखवा लागला. काय करू बघा ते ना त्याला बोल की सांग. आता तू झालं तिथं बोल, आता तू बोल. काय करायचं? काय माझ्या अगोदर पुण्यामध्ये तू होतास बरोबर. तुला काय काय गुन्हा उधळला? मी पुण्यामध्ये होतो. पुण्यामधनं इथं का आलो त्याचं बॅक रिझन तुला माहित आहे? कारण की मी तिथं 1 वर्ष पुण्यामध्ये होतो. 1 वर्ष मध्ये मी एवढा बिघडलो काय, त्या बिघडण्याला हद्द नव्हती. त्यामुळे मी पुण्यातनं हद्दपार होऊन हद्दपार केले पुण्यावाले. आता तुम्हीच की तोंड दाखवू नको इकडे तू. पुणेवाले आता तुम्हीच की. तुम्हीच आता पुणेवाले. तुम्ही आता पुणेकर. अहो तुम्ही पुणेकर झाला. पुणे तिथं कुणाची येऊणे. हो की असं का? हो की ठोकायला बसलाय, दुसरं काय करायला? किती घाण बोलतोस रे. घरातले त्यांनी व्हिडिओ बघत असतात. किती घाण बोलतोस. हो ना राजा, शी मारता शी. काय हे म्हणजे आम्ही चांगला मित्र आम्ही पुण्याला पाठवलेला, तिथनं खराब होऊन आलाय. म्हणजे तुम्हाला म्हणजे ह्यावरनं कळायला पाहिजे की पुण्याला जायला पाहिजे का नको. तू सांग पुण्याला जायला पाहिजे का नको? ॲज पर युअर विश. ॲज पर युअर विश. इंग्लिश बोलायला आणि
सिटीमध्ये गेल्यापासून की नाही ह्याच्यावर पण की नाही जरा काय तर असं वेगळे फरक बिरक पडल्यात बहुतेक. इंग्लिश बोलायला लागलाय, व्यवस्थित पण बोलता येईना त्याला, तरी पण प्रयत्न करायलाय बोलायचं, पण चुकीचं बोलायलाय भावा तू ते. बर अजून तिथं कुठं राहतोस? पुण्यामध्ये कुठं राहायलायस? काय याला बोलू मी ते विचार अरे कुठं राहतोस ते सांग की त्याला, स्टेशनवर बस स्टँड. अरे म्हणजे मी पण एक थोड्या दिवसानं इंटरव्ह्यू ते द्यायला येणार आहे रे. मग त्यावेळेस तुझ्यापाशी येऊन राहिल्याला काय म्हणजे तुझ्यापाशी येऊन राहू का नको सांग. त्याला इथं पेडायलाच ते पेडायलाच तिथं जाऊन आणि पेडणारच काय त्याला. म्हणजे खतऱ्याची घंटी पहिला वाजायला तू सावध राहा, पुण्यातनं पहिलं तू परत ये असं मला म्हणायला पाहिजे. आता मी पहिला परत येतो, थांबतो येणार म्हटल्यावर. हे ह्याची सोच आहे, पण माझी सोच तशी नाही आहे. मी पण असं म्हणजे जॉबसाठी ते इंटरव्ह्यू ते द्यायला लागलोय. ते इन्फोसिस म्हणून कंपनी आहे, माहित आहे ना तिथं पुण्यामध्ये, चिंचवडमध्ये. हा तू कुठं राहायलायस? हडपसर, विमाननगर. तिथून विमान जाते. अरे तिथं हेच आहे रे, एअरपोर्ट. मग मी पण तसं तिथं इंटरव्ह्यूला ते गेलो की नाही, म्हणजे उगा रूम म्हणजे असं रूम ते घेऊन राहण्यापेक्षा, पैसे वाया घालवण्यापेक्षा की नाही. अरे ग बस की रे. अरे ते पैसे देऊन हा विमान ओढताना बघ. विमान उडतेला बघतोस तू. किती घाणेरडा आहे रे तू. हे शब्द अभिषेक मावळे यांचे आहेत. हे अभिषेक मावळे यांचे शब्द आहेत, विमान उडते असे. सर आहेस ना रे तू मुलांना शिकवतोस ना, हे असलं शिकवतोस काय तू मुलांना? सराच्या मागच लपालायस तू. एक सर दुसऱ्या सरच्या मागे लपाला. हे असंच असते, म्हणजे कम्युनिटी आहे ही, म्हणजे शिक्षकांची. एकटा जर काय तर म्हणत असला तर ऐकून घ्या. या ब्लॉग मध्ये अनेक लेटेस्ट न्यूज. आजच रोहित पाटील कुरुंदवाड या गावामध्ये हजर झालेले आहेत. त्यांना पण थोड्या वेळामध्ये कॉल करण्यात येईल. त्यांनी पण हजर होतील थोड्या वेळामध्ये. ते कदाचित जेवण करत असतील काय. आल्यानंतर त्यांचं पण इंट्रोडक्शन होऊन जाईल तुमच्या बरोबर. रोहित पाटीलला ठीक आहे, आता जस्ट कॉल करतो आपल्या मित्राला कॉल आणि स्पीकरवर टाकून तुम्हाला पण ऐकून घेतो. म्हणजे ऐका. म्हणजे बघा, लग्न केल्यापासून ह्याचे तोंडातले शब्द किती अडखळ आले. गेल्यावर मराठी विसरलाय. रिव्ह्यू किती? मी एकटा कशाला येऊ, याला पण घेतो. अनेकटा माणूस आहे सिद्धार्थ, त्याला पण घेऊया. हा अरे त्याला बोलव, अरे अनेक माणूस सिद्धाला फोन कर. अनेकटा माणूस आहे आपला सिद्धार्थ बंडगर काय. तो पण आपल्यासोबतच कंपनीमध्ये जॉईन होता. ऍज पर एक्सपॉन्ड झाला कंपनीमधनं. तो म्हणजे तो सिद्धार्थ बंडगर म्हणून आहे की नाही, तो माझ्या एवढ्या जवळ आहे काय. थांब रे. तो माझ्या एवढ्या जवळ आहे म्हणजे की नाही, त्याचं माझं नातं काय सांगा तुम्हाला. मी त्याला की नाही माझ्या स्वतःच्या असं मुलाप्रमाणे त्याला ट्रीट करतोय मी, कारण की तो लहान आहे माझ्यापेक्षा. काय म्हणतोस अभि? हे बरोबर भाई, तू जे म्हणशील ते बरोबर. तू काका म्हणून तिची हे जिम्मेदारी निभवायलाच की नाहीस तुझी? 100% दादा. काय त्याला पूर्ण ते काय करायला नशेबिशे करावाला शिकवलायस, आणि कुठलं काय काका म्हणून तिची जिम्मेदारी ह्याचा फोन बघा काय मगाचपासून लावायला एकाला पण लागेल. नंबर बघून घ्या. नंबर बघून काय त्याला मेसेज करणार आहेत का कोण? तेवढं चांगला नाही रे तो. कुठे आहेस? काय करायलायस? जरा घराच्या बाहेर ये. हॅलो 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 घराच्या बाहेर ये, आवाज येत नाहीये. हॅलो हॅलो पहचान कोण? ए ओळखलास काय? बापाला विसरलास तू? हा कॉल कट केला अशा प्रकारे. ह्याच्यावरनं कळते माणसाची नियत काय असते. तू म्हणला असेल सुट्टीला आलोय 4 दिवस निवांत राहू दे, आणि कॉल करून बापाला विसरलास काय, हे विसरलास काय. ऐकून घ्या. बोल तू काय. 4 दिवस तर निवांत राहू दे की पोरास नाही बाप. लग्न करून आला यो. तू बायकोचं टेन्शन घेऊ दे का तुझं टेन्शन घेऊ दे सांगा. चिवडा घेऊन आला. ए लाडू खाल्लास काय मगाशी? आक्या लाडू नाही. आता काय कामच नसेल तर त्या इकडे फोडून खात बसायचं. लग्नाचा चिवडा वाटायला लागला गावभर. ग्रुपवर टाकले 10वीच्या आपल्या सगळ्यांनी. पुण्यामध्ये गेल्यापासून की नियो सगळ्यांना खातच आलाय आतापर्यंत.
आता हे पण खाणार. कोण आहे भाऊ? शांत एवढं फोन करायला पिझ्झा लाडू एवढाच एकच. तू लग्नात लग्न केलंयस तुला लग्नाचा पेढा. ए पै इकडे कर की रे. अरे तिकडे दाखव. इकडे कर लग्नाचा पेढा भाव. लग्न केलायस संसार चांगला नांदो. कॉंग्रॅच्युलेशन मॅन. कॉंग्रॅच्युलेशन. हलवायचं हात. किती घाणेरडा झाला यो, किती घाण बोलतो. काय बिघडतात रे. बिघडतात. अरे ह्याच्या लग्नात चिवडा लाडू चिवडा हेच खायला तसंच असते रे. लग्न करून लाज सोडून दिलाय रे, त्यामुळं संदीपदाचा माहित आहे. संदीप दादा बरोबर संदीप दादा असं करलाच काय मग. असं कर. जेवण चालल्यात. हॅलो की असं माझ्या व्हिडिओ बघणाऱ्यांना काय म्हणायचं आहे का तुला सांग. बघू नका व्हिडिओची. आमचं असली रूप दिसाले त्यात अरे सांग. मित्रांमधलं. मित्रांनो जास्तीत जास्त याला सबस्क्राईब करा. त्याला नवं चॅनलला. हा हा. बाकीची गोष्ट आपल्या मित्रांनी सांगितलेली आहे. अभिषेक माळू यांनी. परत मोबाईल चॅनलचं नाव त्यांनी सांग. माहित नाही बाकीच्या गोष्टी. आता तर 2 मिनिटं आधी सबस्क्राईब केली घरी तुला. काय? बाकीचं बोल. बरोबर. जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आकाश देसाईला आणि सबस्क्राईब अशीच आबरू काढून घेत बसा. सबस्क्राईब आणि लाईक कोण करणार. सबस्क्राईब लाईक पण पाहिजे. लाईक पण ठोका. सबस्क्राईब म्हण. सबस्क्राईब. सबस्क्राईब. किती गोड आहे. मिठा झालाय. गुलाबजाम. बघितला तुमच्या भावाचा राग कसा आहे. तुफानच आणतोय. लय रागीट आहे मी. मला उगाच राग देत जाऊ नका, नाही तर भयानक हाल होईल. बघितला मला राग आल्यानंतर ना कसं होतंय, पूर्ण वातावरणच बिघडते. त्यामुळं सावध राहा.